मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामधल्या सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। आरसीएफ कंपाऊंडमधल्या गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएनजी पुरवठा बंद झालाय। या बिघाडामुळे महानगर गॅस लिमिटेडचा वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा गॅस पुरवठा प्रभावित झालाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधल्या जागा वाटपापूर्वी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 6 वाजता भाजपची कोर कमिटीची बैठक वसंत स्मृती येथे पार पडते। या बैठकीला मुंबई अध्यक्ष अमित साटप, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील। मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलाय। या निकालाच्या अवघ्या तिसऱ्याच दिवशी संभाजीनगरमधल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय। महाराष्ट्रामधल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून येणार असल्याचे फडणवीस म्हणाले। तर जिथे शक्य आहे तिथे युती होणार, मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचा पुनरुच्चारही फडणवीसांनी केलाय। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीने भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। काँग्रेसच्या या एकला चलोरेच्या भूमिकेवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, तसंच आमचा पक्षही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। माझं काय संबंध, त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीचा उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येतील। काल रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले। त्यातच आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले जातील। तर राज्यामध्ये कुठे युती आघाडी याचे चित्र आज स्पष्ट होईल। आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार का याविषयी जयंत पाटलांनी महत्त्वाचं विधान केलंय। जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित लढणार नाहीत। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढली पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले। तसंच काँग्रेस मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर लढणार हा त्यांचा निर्णय आहे, आमच्याशी त्यांची अद्याप चर्चा झालेली नाहीये असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। प्रयोग केलेला नाहीये। तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रयोग नाहीये किंवा आम्ही आणि ते एकत्रित म्हणून तिथं निवडणूक करतो असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजेत। तिथं ज्यांना तिकडे जायचं होतं ते त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेलांनी भंडाऱ्यामधल्या एका सभेमध्ये कुणीही स्वतःला बाहुबली समजत असेल तर आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिले असं म्हणाले। याशिवाय निवडणुकीमध्ये पैसे लागतात आणि लोक पैसे घेतात, पण मत द्यायचं त्यालाच देतात असंही पटेल म्हणाले। त्यामुळे पटेलांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची जोरदार चर्चा सुरू आहे। पण सक्षम आहो, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्याच म्हणजे काय, ठीक आहे 2 पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक पैसे माध्यम आहे, जरूर लागतात।
दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पटेलांचा रोख आपल्याकडे नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तरी विचारधारा लोकशाहीसाठी हानिकारक असून पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये. आम्ही अनेकांना निवडून आणलंय. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचा रोख कुणाकडे हे काय कळत नाही. तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे. आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो. दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरता 40 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 634 अर्ज असे एकूण 674 नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झालेत. आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार तसेच इच्छुक अपक्ष उमेदवार आपले नामांकन अर्ज दाखल करतील. दरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केली होती. पण सध्या हाच आनंदाचा शिधा बंद केल्याची खंत असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. आपला आनंदाचा शिधा आता तो काही दिवसापासून आता बंद झालेला असेल, पण त्यांच्या काळामध्ये आनंदाचा शिधा आपण पाहिला असेल. दसरा आला तर आपला किराणा आपल्या रेशनवर आपल्याला मिळायचा, दिवाळी आली तर आपल्याला मिळायचा, 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळायचा. जी योजना शिवसेना प्रमुखांनी सुरू केली होती शिवभोजन योजना, ती सुरू करण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला. जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली आहे. इथे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी आज अधिकृतपणे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला असून त्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला अजून बळकटी मिळाली आहे. बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी थेट भाजपच्या कमळावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केल्यानंतर जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप झालाय. त्यांच्या निर्णयानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी तसेच युवा राष्ट्रवादी आणि डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. एवढंच नाही तर पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत राजीनाम्यांची सामूहिक होळी सुद्धा केलेली पाहायला मिळाली. तर आता कसं योगेश भैया म्हणतील तसं असं म्हणत कार्यकर्त्यांनी रोष देखील व्यक्त केलाय. सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलंय. दरम्यान आम्ही कुणाला आव्हान देत नाही आणि घेताही नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिलेली आहे. यावेळी राणेंनी मित्रपक्ष भाजपलाही टोला लगावलाय. आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत, आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत, त्यांनी आमचे फटाके आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी. 3 तारखेला माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे, जिल्ह्याच्या विकासावर आहे. तिथून कसोबरी मी त्याच्यामध्ये हलणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामधला वाद सर्वश्रुतच आहे. महाडमध्ये सुनील तटकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा चांगला समाचार घेतलाय. दळवींनी केलेली वक्तव्य निंदनीय आहेत आणि आपल्यावर टीका करणारी माणसं ही न्यूनगंड आणि भयगंडानं पछाडलेली आहेत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत नेटानं काम करू असा इशारा तटकरेंनी शिंदे सेनेच्या आमदारांना दिलाय. ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा गोष्टी वक्तव्य करतात. परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे. रायगडच्या महाड नगर परिषदेची रणधुमाळी जोमानं सुरू आहे. महाड नगर परिषदेमध्ये महायुतीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. महायुतीमधल्या शिवसेनेने सर्व 20 उमेदवार जाहीर केल्यामुळे एकला चलोचा नारा दिलाय. आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरे यांची टांगा पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाली असती असा टोला गोगावलेंनी लगावलाय. शिवाय या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ते थोडे दिवसात पाहायला मिळेल असा इशारा देखील त्यांनी राष्ट्रवादीला दिलाय. आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असो, दळवी असते, रवीशर असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फडा, हे लक्षात ठेवा. कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत. आम्ही आत्ताच होईल नाही ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी, मग पुढचं बघू आपण. जालना महापालिकेमध्ये सध्या महायुतीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीतही रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. युतीवरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप आणि रावसाहेब दानवेंवर टीका केली आहे. भाजपला कोणाचीही गरज नसून त्यांना एकला चलोरेची हौस आली आहे अशी टीका खोतकरांनी केली आहे. त्याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. एकीकडे युती करायची म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षावर आरोप करायचे, हे संयम ढळल्यासारखं आहे. स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चा करायची, हे चुकीचं आहे असं देखील दानवे म्हणाले. पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतं. थोडा संयम ठेवला पाहिजे. एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं आणि दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे. पण त्यांच्यासोबत आम्ही बसू, बसल्याच्यानंतर निर्णय करू. एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकायचा आहे. शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे. म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे, याच्यापेक्षा काही नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात सध्या खलबत सुरू आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे. सन्मानाने युती झाली तर ठीक, अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट मित्रपक्षांना इशारा दिलाय. आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की ते सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार आहोत. आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते, आणि जिथे सन्मान नाही, शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढण्याकरता आली नाही, ती समाजसेवेकरता जन्माला आली. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. नागपुरात भाजपनं शेवटपर्यंत युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं विदर्भामधल्या 55 नगर परिषदा आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे. विदर्भामध्ये शिवसेना स्वबळाच्या तयारीमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळेल. तसंच नागपूर जिल्ह्यामध्ये 27 पैकी 19 ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप झालं असून उर्वरित ठिकाणी आज एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार असल्याचं कृपाल तुमाने यांनी सांगितलंय. नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतीच्या निवडणुकीपैकी आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने 19 नगर परिषदेचे एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे. भारतीय जनता पक्षासोबत युतीचा आम्ही प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. त्यामुळे आम्ही आता मैत्रीपूर्ण लढती करणार आहोत. भाईंदरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे समन्वयक मनोज मयेकर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जोरदार टीका केली आहे. सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि उरलेले सर्व खंडणीखोर आहेत असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय. मनोज मयेकर आणि आरटीआय कार्यकर्ता किरण मांजरेकरांनी दुय्यम निबंधक अधिकाऱ्याकडून 25 लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार होती. तसंच समाज माध्यमांवर बदनामी करण्याची धमकी दिल्याचे समोर आले. या प्रकरणी खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रताप सरनाईकांनी केलेली आहे. उबाटामध्ये राहिलंच कोण? खंडीखोरच राहिलेत. खंडी मागणार आणि स्वतःची झोळी भरणार. आणि जो समन्वयक आहे, जो ह्या मीरा भाईंदरमध्ये उभाटा म्हणजे मीच की उभाटा मीच चालवतो, शिवसेनेची ताकद आहे म्हणजे माझीच ताकद आहे, हे आज लोकांना कळले की हे सगळे खंडीखोर आता उभाटामध्ये आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून मीरा भाईंदरची शिवसेना ते चालवत आहेत. पालघरमधल्या गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणामध्ये आरोप झालेले
काशीनाथ चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणामध्ये भाजपनं चौधरी यांना मुख्य आरोपी ठरवत राज्यभर मोठं आंदोलन केलेलं होतं। त्या काळामध्ये काशीनाथ चौधरी हेच हत्याकांडामागील प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त धारेवरही धरलं होतं। त्यामुळे या प्रवेशानंतर आता जिल्ह्यामध्ये नवा राजकीय वाद निर्माण झाला असून भाजपनं केलेले आरोप कुठे गेले असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विचारण्यात येतोय। बीड नगर परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलंय। शिंदेची शिवसेना आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेला सोबत घेऊन नगरपालिकेसाठी 3 पक्षांची आघाडी करण्यात आली आहे। नगरपालिकेच्या 52 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी सर्व उमेदवार ठरले असून पक्षाकडे यादी पाठवण्यात आली आहे। आज या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि उमेदवारी अर्ज दाखल केले जातील अशी माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे। 52 परिपूर्ण असे उमेदवार केलेले आहेत। उद्यापर्यंत जे काय आहे आम्हाला सांगितलंय की आम्ही इच्छुकांचे हे आणि या व्यतिरिक्तही कुणी असेल तर आमचा पूर्ण सगळ्या गोष्टीचं सर्वेक्षण करून सगळी माहिती घेऊन आम्ही उमेदवारी कुणाला द्यायची किंवा अधिकृत उमेदवार कोण असणार आहे हे आम्ही तुम्हाला वरतून त्या ठिकाणी कळू। अकोला जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय। नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। मात्र या प्रवेश सोहळ्यामध्ये भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी केलेले वक्तव्य महायुतीमधलं भाजप आणि शिंदे सेना यांच्या शिवसेनेमध्ये नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे। ते तिथे निवडणूक लढले शिवसेनेच्या तिकिटावर। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढण्याची त्यांची आणि आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा होती, पण देवेंद्रजींनी त्यांना आदेश दिला आणि पक्षाचा आदेश शिरसावंत मानून त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्यामुळे ते कालही मनाने पार्टीत होते, आजही आहेत आणि उद्याही निश्चितपणे राहणार आहेत। पण असं आहे की मी म्हटलं की तीर्थयात्रेला गेलेला म्हणून वापस आला की माऊंद करावं लागतं, सगळ्या लोकांना बोलवावं लागतं, गाव जेवण द्यावं लागतं आणि त्यामुळं पूर्ण सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इथे एकत्रित केलेलं आहे आणि आज या निमित्ताने विदर्भातल्या अनेक आपल्या नामवंत बांधवांचा प्रवेश पक्षामध्ये होत आहे। मी एकही दिवस त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलो नाही, म्हणजे सेने साहेबांच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मीटिंग मध्ये एकही दिवस गेलो नाही। त्याचं कारण असं आहे की माझं जे प्रेम या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांनी प्रेम केलं आणि या प्रेमापोटे त्या ठिकाणी मी विकास करू शकलो हे अत्यंत महत्त्वाचं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारं कला दालन मीरा रोड येथे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलंय। या कला दालनाचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होईल। या कला दालनामध्ये खांडके चाळीपासून सुरू झालेला बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास दाखवण्यात आलाय। शिवाय शिवसेनेची पहिली शाखा, मार्मिकमधील छपाई मशीन, शिवतीर्थवरील चकोरचा माईक हेही दाखवण्यात आले। याशिवाय या कला दालनामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे मातोश्रीवरील बाळासाहेब ठाकरेंची ती खोली, ज्यामध्ये ते सर्व नेत्यांच्या भेटीगाठी करायचे। राज्यामधल्या नाट्य रसिकांना आता वर्षभर 50 रुपयांमध्ये नाटक पाहता येईल। नाटकांना प्रतिसाद वाढावा यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना राबवण्यात येते। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्याची घोषणा केली आहे। पुण्यामध्ये अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचा 13,333वा प्रयोग पार पडलाय। यावेळी आशिष शेलार उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना शेलारांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला। इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। यावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती। त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांचा आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न जोरात करणार, काय बोंबलायचं ते बोंबला असं म्हटलंय। मला माहित होतं की अवलादी मायामुळा उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्या लक्षात करणार भूक तुला काय। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाकू। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे। कोणत्याही चॅलेंजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले। ही विकली गेलेली लोक आहेत, ही कांदे माणसं आहेत। खांब्या दिला इकडून काही मिळत नाही ना, मग मी 8 दिवस बोललोच नाही। आणि किती दुसऱ्याला त्रास देवा, यालाही मारलेला आहे किती। आता 31 वर्ष त्रासच करा।
राज्यातील काही भागांमध्ये आज थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान सरासरी कमी तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यामध्ये उत्तर महाराष्ट्रामधल्या धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमधल्या काही भागांचा समावेश आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडमध्येही गारठा वाढण्याचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर गावाजवळ वाहनाला धडकून एका बिबट्याचा मृत्यू झालाय। शिरूर बायपास जवळ अहिल्यानगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनानं बिबट्याला धडक दिली आहे। या धडकेमध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय। अहिल्यानगरमधल्या कोपरगाव परिसरामध्ये नागरिकांना दहशतीमध्ये ठेवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलंय। गेल्या 15 दिवसांमध्ये या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। काल मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारामध्ये बिबट्याची चाहूल लागताच वन विभागाच्या पथकानं तातडीनं कारवाई केली आणि या बिबट्याचा बंदोबस्त केलाय। या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय। नांदेडच्या वडेपुरी शिवारामध्ये काही दिवसांपूर्वी दिसलेल्या बिबट्यानं पुन्हा दर्शन दिल्याचा दावा स्थानिकांनी केलाय आणि त्यामुळे परिसरामध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। गुरे राखण्यासाठी महिला आता एकत्रितपणे जात असून स्वसंरक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्यामुळे डोंगराळ भागातील शेतामध्ये जाण्यास गावकरी घाबरतायत। भीतीमुळे शेतामधल्या कापूस वेचणीस मजुरही मिळेनासे झाले असून रबी हंगामाच्या पेरण्या देखील रखडल्या आहेत। स्थानिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। वडेपुरीच्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आणि शेतमजुरांना मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करते। गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी माता रत्नेश्वरीच्या पायथ्याशी आपल्याला बिबट्या आढळून आला आणि तेव्हापासून बिबट्याचं वास्तव्य हे आपल्या पंचक्रोशीतील परिसरात आहे। सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी कुठल्याही अनुचित घटनेच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी योग्य ती आपली काळजी घ्यावी। आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन प्रशासन आणि वनरक्षक विभागाच्या वतीने जे आपल्या परिसरामध्ये CCTV लावण्यात येत आहेत त्या मोहिमेला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। काळजी घ्या, सतर्क रहा। मद्यपी चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नव्यानं खरेदी होणाऱ्या बसेसमध्ये आता ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा बसवली जाईल। चालकानं मद्यपान केलं असल्यास बसचे इंजिन सुरूच होणार नाहीये। प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नशेतील चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी ही उपाययोजना राबवली जाते। एसटीच्या ताफ्यामध्ये सध्या सुमारे 16,000 बसेस असून जुनी वाहनं टप्प्याटप्प्याने बाद करत पुढील आर्थिक वर्षामध्ये 8,000 नव्या बसेस खरेदी करण्याचं नियोजन आहे। यापैकी 5,000 बसेसमध्ये डिजिटल मॉनिटरिंग, सेन्सर आणि विविध सुरक्षा व्यवस्थांसह ब्रेथ अॅनालायझरही बसवण्यात येतील। धाराशिवच्या बार्शी नाका या वर्दळीच्या चौकामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। हातामध्ये कोयता घेऊन एका तरुणानं चौकामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। तब्बल 15 मिनिटं तो रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि नागरिकांना धमकावत कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न करत होता। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिक आणि प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झालेली होती। दरम्यान माहिती मिळताच धाराशिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। वसईमध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षिकेनं शिक्षा दिल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे। माझानं बातमी लावून धरल्यानंतर अखेर शिक्षिकेला निलंबित करण्यात आले। तसंच शाळेवर कारवाईसाठी दबावही वाढलेला आहे। आता मात्र वसईतल्या सातिवलीमधल्या श्री हनुमंत विद्या मंदिर हायस्कूल अनधिकृत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। महापालिकेनं शाळा अनधिकृत असल्याची नोटीसही लावलेली आहे। मात्र शाळेकडून नोटीसीकडे दुर्लक्ष करण्यात आले। आता मात्र संस्था चालकानं शाळा अनधिकृत असल्याचं मान्य केलंय। तर दुसरीकडे शाळेवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेला आहे। हमारा बच्ची कभी बीमार नहीं पड़ी, कभी नहीं पड़ी। जब वो स्कूल में गई शनिवार के दिन तो उठक बैठक कराया लो 100 बेरा, तो अपने मम्मी को बताई कि संडे के दिन मम्मी इधर दर्द कर रहा है। उसका मम्मी शाम को मलहम ले आके मली तो उससे पूछी कि कहीं गिरी है, क्या हुआ मेरे को बता। वो बोली कि नहीं, हमको उधर टीचर ने 100 बार मेरे मम्मी उठक बैठक कराई है। शाळेबद्दल काय बोलायचं, शाळा ही अनधिकृत आहे पहिली गोष्ट तर। आणि शाळेचे जे संस्था चालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शाळा 8वीपर्यंत अप्रूव्हल आहे, पण हे शाळेचा बोर्ड 10वीपर्यंत लावला आहे। माझ्याकडे अशा 100 ते 150 माझे विद्यार्थी 9वी 10वी इथून शिकलेले आहेत।
म्हणजे कुठेतरी सरळ खोटं बोलत आहेत. आणि एक नवीन प्रकार आहे की त्या मुलीच्या आईवडिलांना आणि पूर्ण समाज माध्यमात एक मेसेज पसरवतात की ती मुलगी पहिली आजारी आहे. ती मुलगी काहीही आजारी नाही आहे, फक्त त्या गरीबाला दाबण्याचा प्रकार सुरू आहे. हे पैशाने धनदांडगे आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.